आपण बऱ्याच वेळा ती सायनसची व्हिडिओ बघितली असेल, तर त्याचा आफ्टर ट्रीटमेंटचा रिझल्ट काय, काय फीडबॅक आहे पेशंटचा, आज आपण सरांकडनं घेऊया. आज सरांचे 2 सेशन झालेत. 2 सेशनमध्ये त्यांना काय फरक वाटतोय? तर सर, कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी प्रशांत देशमाने. सरांचं मी म्हणजे रीलमध्ये पाहिलं होतं 3 वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर मला स्लिप डिस्कचा, कमरेचा आणि मानेचा त्रास होता. मी सरांकडे ट्रीटमेंट केली होती त्यावेळेस त्याची. तर त्यानंतर मला ते चांगले रिझल्ट्स आले. मग आता त्यांनी हे सायनसबद्दलची ट्रीटमेंट चालू केली म्हणून कळाल्यावर मी सायनसच्या ट्रीटमेंटसाठी इथं आलो. मला खूप चांगला फरक पडलेला आहे. आणि सायनसमध्ये माझ्या नाकाच्या हाडाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि उजवी नाकपुडी पूर्ण बंद होती. 2-3 दिवसात कधीतरी 5-10 मिनिट चालू व्हायची. मागच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस ट्रीटमेंट घेतली, मला खूप फरक पडला श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये आणि दम लागायचंही कमी झालं. आत्ताची सुद्धा ही ट्रीटमेंट झाली आहे. निश्चितच याच्यामुळं मला फरक अजून पडेल आणि माझं जे काही श्वसनाचं म्हणजे हे होते त्रास होता तो कमी होईल माझा आणि आता बऱ्यापैकी झालेला पण आहे. आणि बऱ्याच पेशंटचं असं भीती असते मनामध्ये की या ट्रीटमेंटने काही त्रास होतो का? तर तुमचं काय अनुभव आहे? खास करून लेडीज पेशंटला जास्त वाटतं. एकदम बरोबर आहे सर तुमचं. कारण मलाही तोच भीती वाटत होती. दिसण्यामध्ये फार विचित्र दिसते. नाकपुडीतून माझा श्वासोच्छ्वास बाहेर जात नाही, त्याच्यातून फुगा बाहेर कसा येईल. बरोबर. मी हे खूप इमॅजिन केलं होतं की ते आत जाऊन काय होईल, कसं होईल. पण सुरुवातीच्या सेटिंगमध्येच मला ते जाणवलं की अतिशय ते पॅसेज ओपन झालेलं आहे आणि आता तर त्या ओपन पॅसेजमधून सहज तो फुगा बाहेर आला आणि जे काही त्याच्यामध्ये ऑब्स्ट्रकल मला जाणवत होतं श्वसन करताना, ते आता पूर्णपणे निघालेलं दिसून येतं.